नंदनवन एक अतिशय सुंदर असे जंगल होते. या जंगलामध्ये अनेक विविध प्रकारचे प्राणी, रंगीबेरंगी पक्षी अगदी आनंदाने आणि एकजुटीने राहत होते. या जंगलात सुंदर निळ्या पंखाच्या, गैऱ्या डोळ्याच्या, गुबगुबीत अशा स्वीटी चिमुताई राहत होत्या. त्या खूप आनंदी असायच्या, कायम खुश असायच्या आणि नावाप्रमाणे गोड असलेल्या आपल्या सुंदर गोड गळ्याने गाणे गायच्या. त्यांचे गाणे ऐकून सगळे पक्षी खुश व्हायचे. त्यांची एक मैत्रीण होती, लाडू चिमुताई. दोघी एकमेकींच्या खूप घट्ट मैत्रिणी होत्या. दोघी जंगलात अन्नाला एकत्र जायच्या, सरोवरात पाणी प्यायला एकत्र जायच्या, आकाशात विहार करायला एकत्र जायच्या. अशा या जिवलग मैत्रिणी होत्या. एकदा दोघी जंगलात अन्नाला निघाल्या. जाता जाता काय झालं, वाटेत एका झाडावर जंगलातल्या माया घारताई दुःखी आणि उदास चेहऱ्याने बसलेल्या दिसल्या. तेव्हा मिठू काय म्हणाली, अगं लाडूताई, बघ ना, आपल्या जंगलातल्या माया घार मावशी कशा दुःखी आणि उदास चेहरा करून बसल्यास आहेत. काय झालं असेल ग त्यांना? हे बघ मिठू, माया घार पक्षी आहे ना, ती शिकारी पक्षी आहे माया घार मावशी. त्यामुळे तिच्या वाटेला नाही जायचं आपण. ते पक्षी खूप दुष्ट असतात. ते आपल्यासारख्या छोट्या छोट्या पक्ष्यांना खाऊन टाकतात. त्यामुळे आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ, नको इकडून जायला. असं काय ग करतेस लाडूताई? हे बघ, मी सांगते ते ऐक, असे म्हटल्या. मिठू गप्वानी लाडूच्या पाठीमागून गेली. दोघी जंगलात गेल्या, अन्न घेऊन आल्या आणि आपापल्या घरी गेल्या. पण बराच वेळ झाला तरी मिठूच्या डोक्यातून माया घार मावशीचा विषय काही जाईना. ती काळजीने तिचे काळीज गलबलायला लागले. अरे, काय झाले असेल माया मावशीला? का दुःखी असेल? का तिचा चेहरा उदास असेल? असे वाटून मिठूला खूप दुःख झाले. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, काही कामानिमित्ताने लाडू चिमुताई दुसऱ्या जंगलात गेल्या. मग मिठूला एकटीला जंगलात अन्न आणावे लागले. मिठू पटकन जंगलात गेली, अन्न घेऊन आली, आपल्या घरट्यात ठेवले. आता मग काय म्हटली, आता आपण माया घार मावशीकडे जायचे आणि ती दुःखी उदास काय आहे याची चौकशी करायची. मग न घाबरता मिठू चिमुताई उडत उडत माया घार मावशी जवळ गेली आणि घरट्याच्या बाहेर एका फांदीवर माया घार मावशी बसली होती. मिठू काय म्हणाली, नमस्कार माया मावशी. अगो, कोण ग तू मला घाबरली नाहीस का? तेव्हा मिठू म्हणाली, अगं माया मावशी, मी जंगलातली मिठू चिमुताई आहे आणि घाबरायचं कशाला ग? तुझा चेहरा उदास दुःखी दिसला मला काल. मी जंगलात अन्न आणायला निघाले होते, मला चैन पडेना, म्हणून आज तुझी चौकशी करायला आले आहे. असं होय? सांग ना, तू दुःखी का आहेस? तू उदास का आहे? सांग ना ग माया मावशी मला. मग माया घारताई काय म्हणाली, हे बघ बाळा मिठू चिमुताई, अगं सगळे पक्षी मला घाबरतात. आमच्या जमातीला मला घाबरतात. आमच्याजवळ कोणी येत नाही. त्यामुळे कसं झालं आहे, मला मैत्रीणच कोणी नाही. त्यामुळे मी दुःखी आहे ग. मी कोणाला काहीही करणार नाही, कोणाला त्रास देणार नाही. मला एखादी मैत्रीण पाहिजे ग मिठू. मिठू चिमुताई म्हणाली, अगं माया मावशी, एवढेच ना, मी होईन तुझी मैत्रीण. चालेल तुला? हो नक्की, मला आवडेल तू माझी मैत्रीण झालेली. मग त्यावेळेपासून मिठू आणि माया घार मावशी एकमेकीच्या घट्ट मैत्रिणी झाल्या. मग आनंदाने मिठू घरी आली. मग दुसऱ्या दिवशी लाडू चिमुताई दुसऱ्या जंगलात गेलेल्या परत आली आणि मिठूने सांगितले, माया घार मावशी माझी मैत्रीण झाली आहे. अगो, काय सांगतेस मिठू? हे बरोबर नाही. माया घार मावशीची मैत्री तोडून टाक. माया घार मावशी दुष्ट आहे. ती गोड गोड बोलून तुला खाऊन टाकेल. मला हे आवडणार नाही. काही कर, पण माया घार मावशीची मैत्री सोडून दे.
मिठू मग काय म्हणाली, असं काय ग करतेस लाडूताई तू? अगं माया घार मावशी खूप चांगली आहे, तू असे नको काही बोलूस. हे मला माहिती नाही. तू माया घार मावशीशी असलेली मैत्री तोडून टाक, असे लाडू चिमूताई मिठूला म्हणाली. आणि थोड्याच दिवसात काय झालं, जंगलात अचानक वारा सुटला, सोसाट्याचा वारा. त्या वाऱ्याने जंगलातली झाडे उन्मळून पडायला लागली, पक्ष्यांची घरटे खाली पडली, काही पक्षी जखमी झाले आणि मिठू चिमूताईचे वाऱ्याने घरटे खाली पडले. मिठू चिमूताई खाली पडली, तिच्या पंखांना जखम झाली, ती खूप घाबरली. आणि मिठू चिमूताई खाली पडल्यावर जंगलातली एक दुष्ट रानमांजर आली, बिर्ला नावाची, आणि ती मिठूला खायला यायला लागली. ते पाहिल्यावर मिठू खूप घाबरली. वाचवा वाचवा, कोणी आहे का, मला वाचवा, अशी ओरडायला लागली. सगळे पक्षी आपापली घरट्यात वाऱ्या वावटळात दंग होते. लाडू चिमूताई होत्या, पण त्या पण वावटळात सापडल्या होत्या, त्यांनाही येणं अशक्य होतं. पण हे सगळं पाहिलं कुणी? माया घार मावशीने. मिठूला पाहिल्यावर पटकन माया घार मावशी वेगात पळत आल्या आणि त्यांनी काय केलं, आपल्या पंखाने बिर्ला मांजरीला झपाटा दिला. त्याबरोबर ती दुष्ट बिर्ला मांजर पळून निघून गेली. आणि मग मिठूला उचलले पंखाने आणि आपल्या घरट्यात नेऊन ठेवले आणि जंगलातली जडीबुटी आणली, मिठूला लावली, फळे खायला दिले, सरोवरातले पाणी आणून पाजले. तोपर्यंत वादळ शांत झालं होतं. मग लाडू चिमूताई तिथे आली होती, सगळे पक्षी आले होते. त्यांनी सगळ्यांनी हे पाहिले, अरे माया घार ताई आणि मिठूची एवढी सेवा करते आहे. सगळे अवाक झाले पक्षी. मग मिठूला आपल्या घरट्यात शांतपणे झोपून माया घार ताई मिठूच्या घरट्याजवळ आली. तिने मिठूचे पडलेले घरटे उचलले आणि सगळे घरटे दुरुस्त केले आणि परत मिठूला चोचीत धरून आणून अलगद घरट्यात झोपवले. हे सगळे पाहिल्यावर सगळ्या पक्ष्यांना प्रश्न पडला, अरे माया घार ताई शिकारी पक्षी आहे, हा पक्षी दुष्ट आहे, तो छोट्या पक्ष्यांना खातो, पण माया घार ताई तशा नाहीत. सगळे पक्षी आश्चर्याने थक्क झाले. मग लाडू चिमूताई तिथे आल्या आणि म्हणाल्या, माया घार मावशी मला माफ करा, मी तुमच्याबद्दल चुकीची समजूत करून घेतली होती, पण तुम्ही तशा नाहीत. तुम्ही खूप स्वभावाने दयाळू मायाळू आहात, हे आम्ही सगळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे आम्ही सगळे आता तुमचे मित्र मैत्रिणी झालो आहोत. हे ऐकल्यावर माया घार ताईला खूप आनंद झाली. तिने प्रेमाने सगळ्या पक्ष्यांना जवळ घेतले आणि सगळ्या पक्ष्यांना जंगलातल्या आनंद झाला. थोड्याच दिवसात मिठू चिमूताई छानपैकी बरी झाली. मग मिठू, लाडू, माया घार मावशी आणि इतर पक्षी सगळे एकमेकांचे घट्ट जिवलग मित्र झाले आणि आनंदाने राहू लागले. म्हणून कोणाच्या स्वभावावरून दिसण्यावरून त्याची परीक्षा कधी करू नये. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.